आता सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यासाठी तर बाजरीची भाकरी नंबर 1 असते. तिच्यामध्ये उष्णता तयार होते. तुम्हाला थंडी पण वाटणार नाही जास्त. चांगल्या प्रकारे ती पचन होते. त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं पण प्रमाण चांगलं असतं. आता जे आपण म्हणलं ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी असतो आणि बाजरीमध्ये खनिज, ज्याला आपण काय म्हणतो क्षार म्हणतो किंवा मिनरल्स म्हणतो आपण, ट्रेस एलिमेंट जे असतात हे पण चांगल्या प्रकारचं असतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, जीवनसत्व सगळे मिळतात. लोह आणि खनिज पण याच्यामध्ये असतात. म्हणून शुगर तर होऊ देणार नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडं याच्या वेगवेगळ्या प्रकाराने ही बाजरीची भाकरी बनवली जाते. कडक बाजरीची भाकरी कशावरही खायला खूप छान लागते. तर याच्यामध्ये काही वेळेला थोडंसं गव्हाचं पीठ मिसळून पण बाजरीची भाकरी केली जाते. ओके, चांगलं आहे. काही वेळेला तर त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडा तूप हे टाकून पण बाजरीची भाकरी होती, ती पण खूप टेस्टी लागते. तसं काही वेळेला बाजरीच्या भाकरीला तीळ लावतात वरून. तीळ पण आरोग्यासाठी चांगले असतात.